नमस्कार मैत्रिणींनो. आता नुकतीच दिवाळी होऊन गेली आणि सर्वच जण थोड्या तरी विसावले असतील. आपल्या सर्वांचंच दिवाळीमध्ये काम थोडंसं दुप्पटच होत असतं. तरीसुद्धा आपलं काम आणि आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थितच पार पाडत असतो. तसं दिवाळीनंतर सुद्धा काम चालूच आहे. कारण माझ्या सर्वच मैत्रिणींनी दिवाळीमध्ये भरपूर खरेदी केली आहे. दिवाळीमध्ये मी सुद्धा खरेदी केली आहे, पण कपडे जास्त न घेता मी अजून एक मला उपयोगी पडेल अशी वस्तू घेतली आहे. आणि ही वस्तू घेण्याची माझी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती आणि प्रत्येक वेळेला मला या वस्तूची गरज पडत असते, पण आज घेऊ उद्या घेऊ असं म्हणून राहून जात होतं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, ज्यांच्याकडे ती वस्तू आहे आपण जर त्यांना किंमत विचारली तर ते थोडंसं ती किंमत वाढवूनच सांगत असतात. आणि मग आपल्याला वाटतं की ही वस्तू खूपच महाग आहे आणि ती घेण्याची आपण मग टाळाटाळ करायला लागतो. आणि असंच काहीसं माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे. फायनली आता ती वस्तू मी घेतलेली आहे आणि तुमच्यासोबत ते शेअर करताना मला खरंच खूप छान वाटतंय. आपण बऱ्याच वेळेला इतरांची जी शिलाई आहे ना, त्या शिलाईसोबत आपली शिलाई कम्पेअर करत असतो आणि मग आपल्याला वाटतं की आपण त्याच्यापेक्षा खूप कमी शिलाई घेतोय का. पण आपण त्यावेळेला फक्त शिलाईशी कम्पेअर करत असतो, पण त्यावेळेला समोरचा माणूस त्या कस्टमरला कोणत्या प्रकारची फिनिशिंग देतोय, कशा प्रकारचे ब्लाऊज देतोय, आपण याचा विचार करत नाही. ज्या वेळेला आपण शिलाई जास्त घेतोय त्यावेळेला आपण सुद्धा कोणत्या लेवलचं काम करतोय ते आपण स्वतः बघितलं पाहिजे. तात्पर्य असं की फक्त शिलाई जास्त घेऊन चालत नाही, तर त्या बदल्यामध्ये परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट फिटिंगमध्ये आपण काम करून दिलं पाहिजे. सुरुवातीला ज्या वेळेला मी ब्लाऊज शिवायला नुकतीच सुरुवात केली होती तर मी ती 150 रुपयापासून केली होती. जसं जसं माझी प्रॅक्टिस होत गेली आणि ब्लाऊजला फिनिशिंग यायला लागली तसं तसं मी माझी थोडी शिलाईसुद्धा वाढवली. पण प्रत्येक वेळेला शिलाई वाढवत असताना मी पहिल्यापेक्षा बेटर कशी आहे हेच मी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे समोरचा कस्टमरसुद्धा वाढवलेली जी शिलाई आहे ती एक्सेप्ट करतो. म्हणून माझे जे ब्लाऊज आहेत, ड्रेस आहेत, त्याच्या फिनिशिंगमध्ये भर पडावी म्हणून मी वारंवार प्रयत्न करत असते आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करत असते. तर आता तुम्ही बघत असाल की मी तुमच्यासमोर एक ब्लाऊज शिवते. आता मी हे जेव्हा नॉर्मली ब्लाऊज शिवते त्यावेळेला सुद्धा त्याला खूप छान फिनिशिंग आहे आणि या कस्टमरला माझ्या हातचे ब्लाऊज फिटिंगमध्ये सुद्धा खूप छान बसतात. आता ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये मला एकच कमी वाटत होती, ती म्हणजे ब्लाऊज पीसचं कापड सुळसुळीत असेल किंवा त्याचे जर धागे निसटणारे असतील तर ब्लाऊज उलट केल्यानंतर थोडेसे धागे धागे दिसतात. तरी ब्लाऊजची फिटिंग करत असताना मी ती काळजी करून ती फिटिंग करत होते, पण बाहीच्या इथे किंवा प्रिन्स कटचा जो आकार असतो त्या ठिकाणी मात्र धागे निघतातच. ही गोष्ट माझ्या कामाच्या फिनिशिंगमध्ये मला थोडीशी कमी वाटत होती. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला विचार केला की आपण ओव्हरलॉकची म्हणजेच इंटरलॉकची मशीन घेऊया. आणि ज्याही टेलर लोकांकडे मी ती पाहिली, मी आवर्जून त्यांना त्याची प्राईज विचारायचे. तर त्यावेळेला मला प्रत्येकाने सांगितलं की 8,500-9 हजारापासून त्याची सुरुवात होते. जेव्हा मी ती प्रत्यक्षामध्ये घेतली त्यावेळेला ती मला अगदी कमी याच्यामध्ये बसली आहे. ही मशीन अगदी छोटीशीच मशीन आहे, याला जागासुद्धा एकदम कमी लागते. मी ही मशीन घेत असताना फक्त त्याचा वरचा गट्टू जो आहे तोच घेतला आहे आणि त्याला एक मोटरसुद्धा लावून घेतली आहे. खालचा पाटा जो असतो तो मी घेतलेला नाही आहे. तर एका कोपऱ्यामध्ये लाकडी फळीला थोडासा खालच्या बाजूने आधार दिला आहे आणि ती लावून घेतली आणि त्यावर ही मशीन ठेवली आहे. त्यामुळे काय झालं ना, जो पाट्याचा खर्च आहे तो सुद्धा माझा वाचला आहे. असंही आपण ही मशीन जी आहे ती पायडलवर वगैरे चालवत नाही, त्याला मोटरच लावून घेतो. तर ही राजेश कंपनीची ओव्हरलॉकची मशीन आहे. आमच्या एरियामध्ये मोजून 2-3 कंपन्यांच्याच ओव्हरलॉकच्या मशीन अवेलेबल असतात. त्यामध्ये नॉव्हेल, माऊली आणि ही राजेश कंपनीची होती. मॉडेल सर्व मशीनचे सारखेच होते, फक्त याला जे टॅग लावलेले आहेत तेच फक्त वेगवेगळे दिसत होते. तर फक्त फरक होता किमतीमध्ये आणि बाकीच्या मशीनपेक्षा ही मशीन 500 रुपयाने कमी होती. म्हणून मग मी याच मशीनची निवड केली. या ठिकाणी मागच्या बाजूला इथे त्याला मोटर लावली आहे. त्याच मशीनची जी मोटर असते ती साईडने पाट्याला अटॅच केलेली असते, पण मोटर मशीनलाच अटॅच असणं हे मला जास्त सोयीस्कर वाटलं. कारण हा जो गट्टू आहे हा मी कुठेही उचलून जरी ठेवला तरीसुद्धा मला माझं काम करता येईल. इथं खाली त्याचं पायडल ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेलच की त्याला जागासुद्धा एकदम कमी लागलेली आहे. मशीनचा वापर करत असताना आपल्याला इथे 3 धाग्यांचा वापर करावा लागतो. याची जी धाग्यांची सेटिंग आहे ती फक्त थोडीशी अवघड आहे. मशीन नवीनच असल्यामुळे सुरुवातीला थोडंसं अवघड वाटतंय. एकदा सुरुवात केल्यानंतर मात्र ते एकदम सोपं वाटायला लागलं. ब्लाऊजची जी फिटिंगकडची साईड आहे त्या ठिकाणी इथं मी ओव्हरलॉक करते. ओव्हरलॉक करत असताना साईडचं जे कापड आहे ते कट होतं, त्यानंतर अशा पद्धतीने हे जे धागे आहेत ते गुंफले जातात. ओव्हरलॉक केल्यामुळे ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये अजूनच थोडीशी भर पडली आहे.
ज्या ज्या ठिकाणी ब्लाऊजचे धागे निघण्याची शक्यता असते त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरलॉक करायचं असतं. फिटिंगची जी साईड आहे त्या भागाला बाहीच्या इथे किंवा प्रिन्स कटचा जो आकार आहे किंवा कटोरीचं ब्लाऊज असेल तर कटोरीचा जो आकार आपण जॉईंट करतो त्या ठिकाणी असेल आणि शोल्डरला आपल्याला ओव्हरलॉक करायचं आहे. मशीनची सवय होईपर्यंत एकदम हळूहळूच मी ती वापरते. ओव्हरलॉकच्या मशीनसोबतच मी अजून एक वस्तू ऑनलाईन मागवलेली आहे आणि पुढे तीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. ओव्हरलॉक करताना साईडने कापडाचं कटिंग होत असतं तर बघा अशा पद्धतीने एवढं कापड कट झालेलं आहे. या मशीनला एक सुई आहे पण धागे मात्र 3 लावले आहेत. एक धागा आहे तो सुईमध्ये ओवला आहे, दुसरा धागा आतल्या बाजूने समोरच्या बाजूने आहे आणि तिसरा धागा जो आहे तो मागच्या बाजूने आहे. मशीन घेत असताना ते धागे ओवायचे कसे ते सुद्धा व्यवस्थित दुकानदाराकडून मी समजवून घेतलं होतं. या मशीनच्या बाबतीमध्ये फक्त ही एकच गोष्ट थोडीशी अवघड आहे, बाकी चालवायला ही मशीन एकदम सोपी आहे. ज्याप्रमाणे आपण आपली शिलाई मशीन चालवत असतो त्याच पद्धतीची आहे. सध्या तरी जे साधे आपले छोटे रील असतात तेच रील मी इथे लावले, पण बाजारामध्ये मोठ्या आकाराचे सुद्धा रील मिळतात आणि एकदा जर हे धागे लावले तर आपल्याला वारंवार धागे ओवण्याचं सुद्धा टेन्शन राहणार नाही. तर ओव्हरलॉक करत असताना ते व्हाईट धाग्यांनीच का करत असतात याचं कारण मला आत्ता कळालं. कारण शिलाई मशीनप्रमाणे याचे धागे वारंवार बदलणं शक्य नसतं, म्हणून आपण एकाच कलरचे धागे याला वापरतो. ओव्हरलॉक करत असताना मी मुद्दामच व्हिडिओचा स्पीड नॉर्मलच ठेवलेला आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की मला हे करताना किती वेळ लागतोय. तसं हे मी दुसऱ्यांदा करते. ज्या वेळेला पहिल्यांदा मशीन लावली होती तेव्हा एक ब्लाऊज मी करून पाहिलं होतं आणि सवय नसल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतोय. जशी जशी प्रॅक्टिस होत जाईल तसा तसा वेळसुद्धा कमी लागेल. ब्लाऊजपेक्षा सुद्धा आपण ज्या वेळेला ड्रेस शिवत असतो किंवा साड्यांचे वन पीस वगैरे शिवत असतो त्यावेळेला ओव्हरलॉक करणं खूप गरजेचं असतं. मी साड्यांचे बरेच वन पीस शिवलेले आहे आणि माझा तेव्हाचा अनुभव असा आहे की त्याचे साईडने खूप धागे निघतात. मग मी काय करायचे, त्याला साईडने एकतर पिको करायचे किंवा मग जे शिलाई मारलेला भाग आहे त्या ठिकाणी थोडंसं फोल्ड करून मग पुन्हा शिलाई मारायचे, पण मग त्याला आतल्या बाजूने एवढी फिनिशिंग दिसत नाही. तर आता या ओव्हरलॉकच्या मशीनमुळे त्या ड्रेसची फिनिशिंगसुद्धा माझी छान होईल. महत्त्वाची गोष्ट तर सांगायचीच राहिली ती म्हणजे मशीनची प्राईज. तर या मशीनचा जो वरचा गट्टू आहे तोच फक्त मी घेतलेला आहे आणि त्याची किंमत आहे 4800 आणि त्याला जी मोटर लावलेली आहे त्याची किंमत आहे 1000 रुपये. तर थोडंसं बार्गेनिंग करून मी त्याला दिलेले आहेत 5700 रुपये. माझ्या मते ती मशीन मला परवडली आहे. चालायलासुद्धा ती खूप स्मूथ आहे आणि कामसुद्धा त्याचं खूप छान होतं आहे. मी ऑनलाईनसुद्धा ह्या मशीन बघितल्या होत्या पण त्याची प्राईस तशीच होती 8 ते 10 हजाराच्या वरतीच. पण ज्या वस्तू महागातल्या असतात त्या असं ऑनलाईन मागवणं मला थोडंसं मनाला पटत नाही, त्यामुळे मी प्रॉपर शॉपमध्ये जाऊनच त्या घेत असते. आणि हा खरंच ऑनलाईनपेक्षासुद्धा मला ती व्यवस्थित किमतीमध्ये मिळाली आहे. आणि आता माझं ब्लाऊज परफेक्ट फिनिशिंगमध्ये शिवून आणि ओव्हरलॉक करून रेडी आहे. आपल्या कामामध्ये आणि कामाच्या फिनिशिंगमध्ये जर ग्रोथ होत असेल तर पैसे खर्च करायलासुद्धा आपल्याला काही वाटत नाही. आणि त्यासाठी अजून एक गोष्ट मी ऑनलाईन मागवलेली आहे. बऱ्याच वेळेला ब्लाऊजला किंवा ड्रेसला आपल्याला डिझाईन करायची असते आणि त्यासाठी कापडाचे काही पॅचसुद्धा आपल्याला लावायचे असतात, पण ज्या वेळेला आपण कापड कट करत असतो त्यावेळेला त्याचे साईडने धागे खूप निघतात. तर असे पॅच कट करत असताना ती व्यवस्थित कटसुद्धा झाले पाहिजे आणि त्याचे धागेसुद्धा निघू नये. तर यासाठी ऑनलाईन ही वस्तू मी मागवली आहे. चला तर मग बघूया ही काय आहे. तर ही आहे फॅब्रिक सोल्डरिंग आयरन मशीन आणि ही खूप काही महाग नाही आहे, फक्त 180 रुपयाची आहे. पण त्यामुळे माझं काम खूप सोपं होणार आहे. या अगोदर तुमच्यासोबत एक व्हिडिओ मी शेअर केला होता, त्याच्यामध्ये थोडंसं हँडवर्क मी करून दाखवलं होतं. त्यावेळेला या मशीनची मला खूप गरज भासत होती. आजूबाजूचे जे शॉप आहेत त्या ठिकाणी हे प्रॉपर असं मिळत नव्हतं, म्हणून हे मी ऑनलाईन मागवलं आहे. पुढच्या साईडने असं टोकदार ते आहे आणि त्याला थोडीशी वायरसुद्धा दिली आहे. तर याचा वापर करून ब्लाऊजला किंवा ड्रेसवर पॅचवर्क कसं करायचं याचा एखादा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेन. आधीच्या व्हिडिओमध्ये हे जे मी पॅचवर्क करून दाखवलं होतं तर असं पॅचवर्क जे आहे ते फिनिशिंगमध्ये करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. सध्या कटवर्कच्या साड्यासुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि त्यामुळे ब्लाऊजसुद्धा. कटवर्क करण्यासाठी सुद्धा या मशीनचा वापर होतो. तर कटवर्क करण्यासाठी आणि पॅच तयार करण्यासाठी या मशीनचा वापर कसा करायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल मला कमेंट करून सांगा.
आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. आणि माझे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा. थँक्यू.